जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी विरचित श्री दासबोध हा ग्रंथ व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचा कणा आहे. दासबोधातील पहिल्या दशकातील पहिला समास हा ग्रंथारंभ लक्षण म्हणजेच ग्रंथाची सुरुवात आहे. यामध्ये समर्थांनी ग्रंथाची निर्मिती, उद्दिष्टे आणि ग्रंथ ऐकण्याचे फळ काय आहे याचे अत्यंत प्रभावीपणे विवेचन केले आहे. समर्थ सुरुवातीला स्पष्ट करतात की हा ग्रंथ गुरुशिष्यांचा संवाद आहे. यामध्ये प्रामुख्याने भक्ती मार्ग सांगितलेला आहे. केवळ कोरडे ज्ञानच नाही तर नवविधा भक्ती, वैराग्य, अध्यात्माचे सखोल निरूपण यामध्ये आहे. भक्तीच्या योगे मानवाला ईश्वराची निश्चित स्वरूपाने प्राप्ती होते हा या ग्रंथाचा मुख्य गाभा आहे. या समासामध्ये निश्चयो हा शब्द वारंवार येतो. समर्थांनी यामध्ये शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, मोक्षप्राप्ती, विदेह स्थिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कोण यासारख्या गहन विषयांचा निश्चय दिलेला आहे. दासबोध हा केवळ चर्चेचा ग्रंथ नसून तो एक अनुभवाचा आणि खात्रीचा ग्रंथ आहे. समर्थांनी हा ग्रंथ स्वतःच्या कल्पनेतून लिहिलेला नाही तर त्याला वेद, उपनिषदे, श्रुती आणि विविध स्वरूपाच्या गीता की ज्यामध्ये शिवगीता, रामगीता, भगवद्गीता आदींचा आधार दिलेला आहे. परंतु या सगळ्यांपेक्षाही खूपच महत्त्वाचे प्रमाण म्हणजे समर्थ म्हणतात आत्मप्रचिती, स्वतः अनुभव घेऊन मगच या ग्रंथाविषयी आपले मत मांडावे असंही समर्थ सांगतात. शास्त्र आणि अनुभव यांची सांगड घातल्यामुळे या ग्रंथाला अनुभव ग्रंथ असेही म्हटले जाते. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे फळ. समर्थ म्हणतात हा ग्रंथ ऐकल्याने माणसाची क्रिया तात्काळ पालटते, संशयाचे मूळ तुटते, सुगम असा मार्ग सापडतो. अज्ञान, दुःख, भ्रांती याचा नाश होऊन मनुष्याला ज्ञानप्राप्ती होते. दासबोध हा केवळ मोक्षाचा मार्ग दाखवत नाही तर तो माणसाला शहाणे करतो. अवलक्षणी माणसे सुलक्षण होतात, आळशी माणसे प्रयत्नवादी होतात, मूर्ख लोक अतिशय दक्ष आणि चतुर असे होतात. पापी माणसांच्या मनातला पापाचा भाव निघून जातो, त्यांना पश्चात्ताप होऊन ते भक्ती मार्गाला लागतात. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. संसारातील नाना उद्वेग, चिंता आणि देहबुद्धीचे धोके केवळ ग्रंथ ऐकल्यामुळे नष्ट होतात. माणसाच्या मनाला शांती मिळून जीवनामध्ये समाधान प्राप्त होते आणि यासाठी समर्थ सांगतात ग्रंथ वाचताना आणि ऐकताना श्रोत्यांचा भाव मात्र शुद्ध असायला हवा. थोडक्यात सांगायचे म्हटले तर दासबोधाचा पहिल्या दशकातील हा पहिला समास वाचकाला या महान ग्रंथाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्याची गुरुकिल्ली देतो. हा ग्रंथ परमार्थाबरोबरच माणसाला उत्तम अशी जगण्याची कला शिकवतो. हा एक समृद्ध असा जीवन ग्रंथ आहे आणि यामुळे समर्थांनी या प्रथम दशकातील पहिल्या समासामध्ये ग्रंथाचे प्रयोजन स्पष्ट केले आहे.
जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री राम समर्थ, श्री राम।